येस सर. कालच्या केसची फाईल घ्या. हा सर. साहेब 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 अहो अहो माझा मुलगा कालपासून बेपत्ता आहे. प्लीज साहेब काहीतरी करा. त्याला शोधा साहेब. साहेब साहेब आम्ही सगळीकडे त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडत नाहीये. आउट. कालपासून बेपत्ता आहे. तुमचे मित्र पै पाहुणे यांच्याकडे चौकशी केली का? सगळीकडे चौकशी केली साहेब, पण कुणाकडेच नाही आहे तो. साहेब काही करा, पण माझ्या मुलग्याला शोधून काढा साहेब. फार फार उपकार होतील तुमचे, फार उपकार होतील साहेब. सर ही फाईल. दादा हा सर. ही फाईल ठेवा बाजूला. अगोदर यांची मिसिंग केस नोंद करून घ्या. त्यांचा मुलगा कालपासून बेपत्ता आहे. ताबडतोब सगळीकडे फोन करून शहराची नाकेबंदी करा. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करा आणि थोडा जरी शक वाटला तरी त्या वाहनासहित सर्वांना पोलीस स्टेशन मध्ये हजर करा. अरे ऍक्शन क्विक. येस सर. चला तुम्ही इकडे या. मला जरा सविस्तर माहिती द्या. हा सर. या या इकडे. एक नवीन चॅलेंज उभं ठाकलंय समोर. आतापर्यंतचा संपूर्ण अनुभव पणाला लावावा लागणार यात शंका नाही. राघव. येस सर. काय 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 प्रोसिजर? सर सगळीकडे नाकाबंदी केली आम्ही. ज्या त्या एरियातल्या पोलीस स्टेशनचा सगळा स्टाफ ज्या त्या नाक्यावर तैनात केलाय. अच्छा. पण साहेब शंकास्पद असं कुठंच काय वाटलेलं नाही हो. अजून पण काम चालू आहे. पण साहेब मला नाही वाटत त्याच्यामध्ये यश येईल असेल. सर मला वाटतं आपण वेगळ्या पद्धतीनं तपास केला पाहिजे. हे तर आहेच. मार्ग वेगळा अवलंबला पाहिजे हे निश्चित. साहेब 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 अहो माझ्या मुलाचा शोध लागला तपास. साहेब काय झालं सांगा की साहेब. प्रयत्न चालू आहे आमचा. आणि जयसिंगराव हे पहा, आम्ही काही देव नाही, शेवटी माणूसच आहोत आम्ही. हा साहेब. तुम्ही दिलेल्या माहितीवरून तर्क वितर्क करून आम्ही प्रयत्नाची शिकस्त करत असतो. काही वेळा यश येतं पण काही वेळा अपयशाला सुद्धा तोंड द्यावं लागतं आम्हाला. साहेब प्लीज प्लीज असं काही बोलू नका साहेब. अहो माझा मुलगा म्हणजे सर्वस्व आहे हो आमच्यासाठी. तो हरवल्यापासून बायकोनं आणि मी अन्नाला आणि पाण्याला सुद्धा स्पर्श केलेला नाही हो साहेब. कुठे असेल तो, काय करत असेल, काही कळेल असं झालंय हो साहेब. अहो त्याचा शोध लावा साहेब. जयसिंगराव आवरा स्वतःला. अहो तुमचं दुःख कळतंय आम्हाला. अशा केसेस म्हणजे आमच्या समोर एक मोठं आव्हान असतं. जयसिंगराव ज्या दिवशी ही वर्दी आम्ही परिधान करतो त्या दिवशीच्या वर्दीशी इमान राखण्याची शपथ घेतो आम्ही. काळजी करू नका. आम्ही आमचं ज्ञान आजपर्यंतचा सगळा अनुभव पणाला लावून प्रयत्नाची शिकस्त करणार यात शंकाच नाही. आता फक्त तुमचा मुलगा ज्या दिवशी हरवला त्या दिवशी सकाळी उठल्यापासून तुमच्या मुलग्याची दिनचर्या म्हणजे काय काय घडलं ते जरा सविस्तर सांगा ना. हा सर सकाळी तो 7 वाजता उठला. अंघोळ वगैरे करून तो 8 वाजता नेहमीप्रमाणे अभ्यासाला बसला. 10 वाजता जेवण करून तो शाळेत जाण्यासाठी तयार झाला. मी बँकेत क्लार्क आहे. मला 10 वाजता घरातून बाहेर पडावं लागतं. मी बँकेत निघून गेलो. नेहमीप्रमाणे मिलिंद हा आपल्या गाडीवरून त्याला 11:15 वाजता शाळेत सोडून आपल्या कामावर निघून गेला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही त्याची वाट पाहिली पण पंकज घरी आलाच नाही. त्यानंतर आम्ही खूप शोधाशोध केली पण नाही सापडला साहेब. हे तुमचे कोण? हा माझा अगदी जवळचा मित्र आहे साहेब. आम्ही शेजारीच राहतो. हे काय करतात? मी एका खासगी कंपनीत सर्व्हिसला आहे सर. मी नेहमी 11 वाजता कामावर हजर राहतो. त्यामुळं 10:30 वाजता मी घरातून बाहेर पडतो. पंकज रोज माझ्या गाडीवरूनच शाळेत जातो साहेब. रोज त्याला मीच शाळेत सोडतो आणि पुढे कामावर निघून जातो.
कसं आहे साहेब, पंकज जरी आमचा मुलगा असला तरी आमच्यापेक्षा हा मिलिंद आणि ह्याची बायको मंदा पंकजवर जास्त प्रेम करतात. शाळेतून आल्यानंतर पंकज झोपेच्या वेळेपर्यंत ह्यांच्याच घरी असतो साहेब. शाळा सुटल्यानंतर घरी येताना पंकज नेहमी चालतच घरी येतो. हो सर, हो. त्याची शाळा 5 वाजता सुटते आणि माझी कामाची शिफ्ट सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत असते, त्यामुळे तो चालतच येतो. मग संध्याकाळी घरी येताना कोणाला दिसला किंवा भेटला किंवा त्याचा कोणी मित्र असेल त्याला विचारलं तुम्ही? सगळ्यांना विचारलं साहेब, पण तो कुणालाच दिसला नाही हो साहेब. साहेब, पंकजनं जरी ह्यांच्या पोटी जन्म घेतला असला ना तरी तो आमचाच मुलगा वाटतो आम्हाला. तो हरवल्यापासून माझ्या बायकोने मंदाने तर अंथरुणच घातलं साहेब, आणि अजून देखील तो सापडला नाही म्हटल्यावर साहेब सकाळी तिचं बीपी वाढला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं तिला साहेब. अच्छा, तर मग तुमचा एखादा शत्रू किंवा तुमचं चांगलं चाललेलं पाहत नाही असं वगैरे? नाही साहेब, अहो असं काहीच नाही. आम्ही ज्या अपार्टमेंट मध्ये राहतो तिथं सगळी कुटुंब एकमेकांशी खेळी मिळत असतात. प्रत्येक जण आपापल्या बिझनेस मध्ये नोकरीमध्ये व्यस्त असतो साहेब. दुश्मनी करायला, वाईट चिंताला वेळ आहेच कुणाकडं. अच्छा, ठीक आहे. पण साहेब तेवढं प्लीज तेवढा शोध लावा साहेब, प्लीज. हो जयसिंगराव, या तुम्ही, काळजी करू नका, आम्ही पूर्ण प्रयत्न करीन. ठीक आहे, या तुम्ही. या सर. नमस्कार साहेब. तुम्ही पंकज पाटील या विद्यार्थ्याचे क्लास टीचर बरोबर? होय साहेब. मला सांगा, 2 तारखेला पंकज किती वाजता शाळेत आला होता? 2 तारखेला? हो. नाही साहेब, 2 तारखेला पंकज शाळेत आलाच नव्हता. काय? हा, आणि दुसऱ्या दिवशी त्याचे वडील आणि त्या वडिलांचे एक मित्र असे 2घे जण चौकशीसाठी माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी त्याला सांगितलं की पंकज 2 तारखेला गैरहजर होता म्हणून. त्यावेळी हा साहेब, त्या पंकजच्या वडिलांचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः पंकजला शाळेसमोर सोडलं, असं ते गेले पुढं वगैरे. मग मी माझ्या मुलांना विचारलं की तुमच्यापैकी कोणी पंकजला पाहिलंय का? अच्छा. तर मुलाने सांगितलं की कोणीच पंकजला पाहिलं नाही. एवढंच डेटा माझ्याकडे आहे सर. ठीक आहे, या तुम्ही. धन्यवाद. जय हिंद सर. दादा, काय केलं तुम्ही? सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे शाळेच्या समोरच्या सीसीटीव्ही वरचं सगळं फुटेज चेक केलं. अच्छा. त्यामध्ये मिलिंदनं पंकजला शाळेमध्ये न सोडता गाडीवरनं सरळ पुढे नेलेलं दिसतंय. आणि सर त्याच्यानंतर ना जयसिंगराव आणि मिलिंद ज्या अपार्टमेंट मध्ये राहतात त्या अपार्टमेंट मधल्या सगळ्या कुटुंबांची माहिती आम्ही घेतली. गुड. पुढे? सगळी कुटुंब अगदी व्यवस्थित वाटली साहेब. म्हणजे जयसिंगरावांच्या बरोबर तर सगळ्यांचे संबंध अगदी चांगले आहेत. आणि साहेब प्रत्येक जण घडल्या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त करत होते. मिलिंदरावांची बायको मंदानं तर हायच खाल्ली आहे. तिला दवाखान्यात ऍडमिट केली आहे साहेब. पंकजवर तर ती आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत होती. बिचारी मंदा, 15 वर्ष झाली लग्नाला, अजून मूल नाही ना त्यांना. काय करणार? अहो पंकजलाच आपलं मूल समजून त्याच्यावरती प्रेम करत होती. थांबा थांबडे. काय म्हणाला? मिलिंद आणि मंदा यांना 15 वर्ष झाली मूल नाही? हो साहेब, त्या अपार्टमेंट मधले सगळेजण सांगत होते. आणि मूल होण्यासाठी हे जोडपं दवाखाना, देव नवस सगळं करतायत, पण अजून त्यांना यश आलेलं नाही. साहेब, मला तर वाटते की या तपासाची सगळी दारं बंद झालीत का काय हो? जाधव, ज्यावेळी सगळी दारं बंद दिसतात त्यावेळी एखादं दार निश्चित उघडतं. सीसीटीव्ही मध्ये शाळेच्या पटांगणात न सोडता मुलाला घेऊन गाडीवरून सरळ पुढे जातो. शिवाय मंदा आणि मिलिंद यांना 15 वर्ष मूल नाही. अच्छा,
मिलिंदला ताब्यात घ्या. सर सर तो तर जयसिंगचा एकदम जवळचा. जाधव, मी सांगतो तेवढं करा. येस सर. मिलिंदराव, त्या दिवशी तुम्ही 10:30 वाजता पंकजला मोटरसायकलवरून शाळेत सोडायला गेला, त्यावेळी नेमकं त्याला कुठं सोडलं? साहेब मी सांगितलं ना, त्याला शाळेसमोर सोडलं आणि कामावर निघून गेलो. नेहमी तसंच करतो साहेब. जयसिंग, थांबा तुम्ही. साध्या CCTV त्याला तिथे न सोडता सरळ निघून गेलेला दिसतोस आणि त्याला तिथे सोडलं म्हणतोस. साहेब मी खरं तेच सांगतो. आणि साहेब मी असं का करेन? पंकज तर मला माझ्या मुलाप्रमाणे होता साहेब. मुलाप्रमाणे होता, मुलगा नव्हता तुझा. काय केलं त्याचं? रामखोस, नालायक. अजून खरं नाही सांगत तो. आत्ता खरं सांगशील. दादा, कांबळे, त्याचे कपडे उतरवा आणि करंट द्या या साल्याला. सांग तोंड लटकाव आणि सांग त्याचं काय केलंस तो. माझ्या आणि मंदाच्या लग्नाला 15 वर्ष झाले, पण मूल नाही झालं अजून. दवाखाना, उपास तपास, नवस सगळं सगळं केलं आम्ही, पण काही उपयोग झाला नाही त्याचा साहेब. साहेब याचं दुःख आम्हाला सतत व्हायचं, सतत. एक दिवस जयसिंगचं कुटुंब आणि आमचं कुटुंब मालवणला आम्ही सगळेजण ट्रिपला गेलो. समुद्राच्या काठावर फिरत राहिलो आणि पंकज, तो बघ, तो दूर दिसतोय ना, तो सिंधुदुर्ग. कुठे कुठे काकी? अरे तो बघ ना, तिथं दिसतोय का? हा, तो शिवाजी महाराजांनी बांधला बरं का. हो, आता आपण बोटीतून त्या किल्ल्यावर जायचं आणि खूप मजा करायची. हा, पण काकी मला तर बोटीत बसायला फार भीती वाटते. का रे? मम्मी म्हणते समुद्रात मोठे मोठे मासे असतात आणि माशांनी मला खाल्लं तर. अरे बाळा, भिवू नकोस. आम्ही आहोत ना सगळेजण. मासे काही करत नाही. आणि तुझी मम्मी ना खोटं सांगतेय तुला. ऐकू नकोस तिचं. हा, ए मम्मी, तू खोटे सांगतेस मला. उगीच भीती घालतेस. खोट्यांदी कुठली? काय? ताई, तुम्ही माझ्याबद्दल काय काय भरवताय त्याच्या मनात? अगं तसं नाही ग. बोटीत बसायला नाही म्हणतोय ना तो. तू त्याला समुद्रात मोठे मोठे मासे असतात असं सांगतेस म्हणाला. मग काय खोटं आहे त्याच्यात? समुद्रात मोठे मासे नसतात. अगं वेडे, सगळं खरंय तुझं. पण याला बोटीत बसावं, थोडं धाडसी व्हावं असं वाटतं ना मला. म्हणून तर माशांबद्दलची त्याच्या मनात जी भीती आहे ना, ती घालवण्यासाठी मी असं म्हटलं. पण आता मला तो सरळ सरळ खोटारडे म्हणाला. स्वतःच्या आईला. माझ्याबद्दल त्याच्या मनात तिरस्कार निर्माण करून माझ्यापासून कायमचं दूर करण्याचा विचार आहे की काय तुमचा? अलका, असा घाणेरडा विचार माझ्या मनात काय येईल ग? अगं मला मूल नाही याचं दुःख विसरण्याचा प्रयत्न करतेय मी. आणि म्हणून तर पंकजवर एवढी माया करते मी. पंकज ज्यावेळी माझ्या जवळ असतो ना, त्यावेळी सगळं दुःख विसरते मी. बांस बाई,
अशा बायकांना दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख कधीच बघवत नाही. अलका, इतरांचा सुखी संसार त्याहून पावत नसतो त्यांना, आणि मग त्यासाठी काहीही करायला मागं पुढे बघत नाहीत त्या. बस कर अलका. काळजाला घर पडतील असं काही बोलू नकोस. माझंच मेलीचं चुकलं, माफ कर मला. माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. दुसऱ्याच्या मुलांवर प्रेम करून कायमचं दुःख दूर होत नसतं. त्यासाठी स्वतःच्या पोटात 9 महिने वाढवून जन्म दिलेलं मूलच हवं. नको गं अलका, नको असं बोलूस. नको नको. मंदा, काय झालं? कळलं. मंदा, असं किती दिवस दुःख करत बसणार आहेस तू? दुःख नाही करणार. मी पण आता ठरवलंय, यावर मात करणार. काहीही करायला लागू दे, पण मी आई होणारच. मंदा, असा वेडा हट्ट सोड. सोड आता. शक्य नाही ते आता. का नाहीये शक्य? शक्य आहे. प्रयत्न केला ना तर ते सुद्धा शक्य आहे. अगं पण हे बघा, माझ्या सातारच्या मैत्रिणीनं एक उपाय सांगितलाय मला. अहो, तिथल्या जंगलात म्हणे ना एक मांत्रिक आहे. काय? हो, तो सांगेल तसं केलं तर मूल होतं असं म्हणाली ती. मिली, तुम्हीच सांगा ना, काय करू मी? अहो, या अपार्टमेंट मधल्या सगळ्या स्त्रिया शुभ मुहूर्ताला, सण समारंभाला, हळदी कुंकवाला मला सांगतच नाही. आणि असं लाजीरवाणं जिणं मी किती दिवस जगायचं? हे बघा, गळ्यात मंगळसूत्रे, पायात जोडवी आहेत, हातामध्ये हिरवी काकडे, हिरवी साडी, हिरवा ब्लाऊज, कपाळी कुंकू. हे सगळं सौभाग्याचं लेणं आहे मिलिंद माझ्याकडं. आणि स्त्रीला अपत्य होणं म्हणजे तिच्या जीवनाचं सार्थक होणं. मातृत्व यातच स्त्रियांच्या जीवनाचा उद्धार आहे हो मिलिंद. अगे वेडाबाई, तुझं सगळं पटतं मला, पटतं. अगं पण यासाठी मांत्रिकाचा पर्याय म्हणजे अघोरी कृत्याला सामोरं जाणं. असू दे, ते काहीही असू दे. माझा हट्ट समजा. उद्या साताऱ्याला जायचं म्हणजे जायचं. नाही, मी तुमचं आता काही एक ऐकणार नाहीये. काल अलका अगदी सहजपणे वांझ म्हणाली मला. मिलिंद, अहो, हे शब्द कानावर पडले आणि काळजाचं पाणी झालं हो माझ्या. सगळं अंग बधीर झालं माझं. हातापायातली सगळी ताकद संपली असं वाटलं क्षणभर. मंदा, सगळं बरोबर आहे, पण तरी पण मी म्हणतो. बस, मला काही ऐकायचं नाहीये. माझा निर्णय आता पक्का झाला मिलिंद. आई व्हायचंय आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ओम ह्रीं ह्रीं क्लीं. ओम ह्रीं
तुम्ही फक्त उपाय सांगा. तुझ्या पोटात जीव वाढवायचा असेल तर दुसरा जीव नाहीसा केला पाहिजे अगोदर. महाराज नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? समजलं नाही आम्हाला. नाही समजलं? नाही. अश्वा! नरबळी 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 द्यावा लागतो त्यासाठी. काय? काय? नरबळी? महाराज, अहो पण का तयारी असेल तर थांबा, नाहीतर आल्या पावली परत जा. नाही 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 महाराज, महाराज अहो ऐका हो जरा. अगं हे बघा महाराज, आमची तयारी आहे. तुम्ही म्हणाल ते आम्ही करू. मंदा. तयारी आहे. तुम्ही गप्प बसा हो जरा. ऐका जरा माझं. ऐका, तुमच्या मनासारखं होईल. हा. माझ्या या साधनेनं तुमच्या मनासारखं होईल. पण मी सांगितलेली ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळता कामा नये. नाही 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 महाराज, तुम्ही त्याची काळजी करू नका. आम्ही कुणाला काही सांगणार नाही. आम्हाला फक्त बाळ हवंय हो. मग जा, निघा आता आणि लागा कामाला. सांगितलेलं लक्षात ठेवा, या कानाचं त्या कानाला कळता कामा नये. नरबळी नरबळी. उठा मिलिंदराव, जागे व्हा. महाराज तुम्ही? जगदंब जगदंब. मिलिंदराव, काय चालवलं तुम्ही? आम्ही निर्माण केलेलं स्वराज्य हेच का ते? आणि आमच्या स्वराज्यात जन्माला आलेले तुम्हीच का ते शूर बावळे? लाज वाटते आम्हाला. लाज वाटते आम्हाला तुमचं हे कर्तृत्व पाहून. जरा आठवा, आठवा आमचा इतिहास. माझ्या राज्यातल्या, माझ्या स्वराज्यातल्या आया बहिणी आणि माझे मावळे यांच्यावरील जुलूम नाहीसा व्हावा म्हणून केलं आम्ही हे. म्हणून आम्ही तलवारीच्या जीवावर एक एक किल्ला सर केला आणि शत्रूला पळता होई थोडी. आठवून पहा, आठवून पहा आमच्या त्या मावळ्यांचे पराक्रम. स्वतःच शिर धडा वेगळं होऊन देखील आक्रमकांची खांडोळी करणारा मुरारबाजी आठवा. 25 मावळ्यांच्या बळावर पावनखिंडीत हजारो रक्तपिपासूंना पाणी पाजणारा तो स्वाभिनिष्ठ बाजीप्रभू आठवा. आठवा, स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन कोंढाणा सर करणारा माझा तो तानाजी. दिवसा ढवळ्या मोगलांच्या स्वप्नात येणारी माझी संताजी आणि धनाजीची जोडी आठवा. अरे असे कितीतरी शूर मावळे आमच्या या स्वराज्यासाठी खपलेत. या सर्वांनी याच स्वराज्यापायी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, कधीच काळजी केली नाही. आणि याच स्वराज्यात तुम्ही जन्माला आला. स्वतःचा संसार फुलवण्यासाठी दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करणारे तुम्ही जन्माला आलात आमच्या या स्वराज्यात. तुमचे हे आत्ताचे विचार आणि आचार पाहिले की आमची आम्हालाच लाज वाटते. स्वराज्याचं सुराज्य व्हावं म्हणून आम्हीच अट्टहास केला होता याची आज खंत वाटते आम्हाला. जगदंब जगदंब, येतो आम्ही. देव करो आणि योग्य वेळीच सुबुद्धी सुचो तुम्हाला. नाहीतर मग
नाहीतर करा जे हवं ते तुम्हाला. जगदंब जगदंब. महाराज 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 अहो काय झालं? आज ओरडत का उठला? जागे झालात का तुम्ही? उठा. हे मंदा हा अगं छत्रपती शिवाजी महाराजांनी साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन दिलं का मला? काय सांगताय? हो आणि आपण जे करायला निघालोय ते अयोग्य आहे असं म्हणत होते. म्हणू देत. स्वप्नातच म्हणालेत ना, काय म्हणायचं ते म्हणू देत. अहो तुम्हाला नाही का हो वाटत की आपल्या घरामध्ये एखादा बालकृष्ण रांगावा खेळावा? सांगा ना. तुम्हाला पण वाटतं ना की आपल्याला एखादं बाळ हवं म्हणून? तेव्हा हे लक्षात ठेवा, आपल्याला अपत्य हवंय. हो 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 आपल्याला अपत्य हवंय. हा आपल्याला अपत्य हवंय. आपल्याला अपत्य हवंय. मंदा आणि मिलिंद यांचा निर्णय पक्का होतो. मंदा चालत पुढे जाऊन थांबते. मिलिंद पंकजला मोटरसायकलवरून शाळेला म्हणून घेऊन जातो. पण गाडी शाळेजवळ न थांबवता तो तिथून सरळ पुढे घेऊन जातो. गाडीवर मंदा देखील बसते आणि मग ते सरळ मांत्रिकापाशी जातात. ओम ह्रीं क्लीं क्लीं फट स्वाहा. ओम ह्रीं क्लीं क्लीं फट स्वाहा. जय कालिका माते, जय कालिका माते. भगनी भागोदरी फट स्वाहा. ओम. तुम्ही या बसा बसा इथं. आता होमकुंडासाठी खड्डा काढावा लागेल. ते टिकाव घ्या आणि मी सांगतो तिथं खड्डा खोदा. तोपर्यंत त्या आधीची मी पूजा आटपून घेतो, विधी आटपून घेतो. पंकज बस इथं. आता पूजा करायची, मग स्वर्ग दिसतो म्हणे इथं. या मुलाला इथं झोपवा. हा मुलाला झोपवा. मी केलेल्या या होमाची शांती करायची आहे. शांती. ओम भगनी भागोदरी फट स्वाहा. विचार करू नकोस, मी तुला आवाज त्याच वेळी सांगितलं होतं. नरबली. हो महाराज, हो महाराज, महाराज, महाराज.
विश्वास उडाला माणुसकीवरचा. अरे बाळका भाऊ मानलं होतं मी तुला. अरे काय केलंस हे नालायका. हे वाईट कृत्य नव्हे, क्रूर कृत्य म्हणतात त्याला. अरे हे कृत्य करून माणुसकीला आणि मानवतेला कलंक लावला असतो. अरे कुठे चालला होत आपण? अरे तुझ्यासारखी सुशिक्षित माणसं सुद्धा अंधश्रद्धेला बळी पडतात. अरे याचा आश्चर्य वाटतं आम्हाला. आता काही बोलण्यात अर्थच नाही. जाधव, कांबळे, पहिल्यांदा याला अरेस्ट करा, मंदाला पकडून हजर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताबडतोब सातारा गाठून त्या मांत्रिकाला ताब्यात घ्या. आजपर्यंत अशा घडलेल्या बऱ्याच घटना उघडकीस येतील आपल्या समोर. जावा, ताबडतोब कामाला लागा. क्विक.